नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे ती. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. त्याने तिला लग्नासाठी विचारलं आणि ती पूर्णपणे हुरळून गेली. का नाही जाणार? असंही घरच्या वातावरणाला कंटाळली होती ती. दारुडा बाप, वाया गेलेला भाऊ आणि या सगळ्याला कंटाळून आईने स्वतःसाठी शोधलेला मर्यादेबाहेरचा मार्ग, या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला. ती दिसायला तशी साधारण होती, चार चौघींसारखीच. तो अगदी रुबाबदार, देखणा, कुठल्याही तरुणीला भुरळ पाडेल असा. तिलाही भुरळ पडली होती त्याची. म्हणूनच फक्त बसस्टॉपवरच्या 2 आठवड्यांच्या ओळखीत तिने त्याला होकार दिला. तिच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा एक किरण बनून आला होता तो. तिने कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. बस आता तिला या दलदलीतून बाहेर पडायचं होतं. घरच्यांच्या परवानगीची गरज नाही भासली तिला. तिने फक्त त्यांना कळवलं. तिच्या घरातला प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात एवढा रमला होता की तिच्या असण्या नसण्याने त्यांना काही फरकही पडला नाही. ती गेली निघून. मंदिरात लग्न केलं त्यांनी. लग्नाच्या दुसऱ्याच रात्री तिला लक्षात आलं की तिने किती मोठी चूक केली आहे ती. दुसऱ्याच रात्री तो खूप दारू पिऊन आला होता. हळूहळू तिला त्याच्या बाहेरख्यालीपणाचीही प्रचिती येऊ लागली. डान्स बारमध्ये जाणं, तिथे जाऊन पैसे उडवणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. एके दिवशी तर तो चक्क एका बाईला घरी घेऊन आला. ती त्याला अडवायला गेली तेव्हा त्याने तिलाच मारझोड केली. ती थबकली, आतून पूर्णपणे तुटली. आगीतून फुफाट्यात आल्यासारखं तिला वाटू लागलं. ती रात्र तिने तशीच एका कोपऱ्यात रडत बसून काढली. दुसऱ्या दिवशी भानावर आलेल्या नवऱ्याला तिने जाब विचारला. तो खूप भेसूर हसून तिला म्हणाला, तुझी योग्यता तर माझ्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा नाही. कुठे तू आणि कुठे मी? तू मला जाब विचारणारी कोण? या घरात एका मोलकरणीची गरज होती म्हणून मी तुला इथे आणलं. मी लग्न वगैरे अशा फालतू बंधनांना मानत नाही आणि त्यात अडकणाऱ्यांपैकी तर मुळीच नाही आहे. एवढं बोलून तो निघून गेला. ती आता पुरती हरली होती. तिच्याजवळ माहेर नव्हतं ना सासर. तिचं आपलं म्हणावं असं कुणीच नव्हतं. जीव देण्यासाठी म्हणून ती घरातून निघाली. वाटेतच भोवळ येऊन पडली. शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. काही लोकांनी तिला रस्त्यावरून उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथेच तिला कळलं की ती आई होणार होती. नियतीच्या या किमयेवर हसावं की रडावं हेच सुचत नव्हतं तिला. स्वतःला संपवू शकत नव्हती ती आता. ती आता एकटी नव्हती. बाळाला त्याच्या बाबाचं नाव मिळालं पाहिजे यासाठी त्या नरकात तिने परत जायचं ठरवलं. ती त्या घराकडे परत निघाली हाच विचार करून की कदाचित ही बातमी ऐकून तो सुधारेल, स्वतःला सावरेल. ती पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा विचार करून घरी पोहोचली. नवऱ्यावर या बातमीचा काहीच परिणाम झाला नाही, तरी ती हरली नाही. बाळ या जगात येईपर्यंत नवऱ्याची मनधरणी करायची, त्याला सुधारायचं असं तिने ठरवलं. त्याच्यासाठी नवीन जग निर्माण करायचं वचन तिने त्या पोटात वाढणाऱ्या जीवाला दिलं. आता ती रोज झटू लागली. प्रत्येक दिवस तिच्यासाठी नरकयातनेसारखा होता. असे 9 महिने गेले. तिला कन्यारत्न प्राप्त झाले. पण तिच्या नवऱ्याला तिचे काहीच सुखदुःख नव्हते. ती एकटीच त्या तान्ह्या जीवाचं संगोपन करू लागली. एकदा ती बाळाला झोपवून शेजारी काही कामासाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरा घरी आला. घरात गडबड गोंधळ करू लागला. त्या आवाजाने ते बाळ उठलं आणि घाबरून जोरजोरात रडू लागलं. दारूच्या नशेत मदमस्त झालेल्या त्याला ते बाळाचं रडणं सहन झालं नाही. त्याने त्या बाळाचा गळा आवळला. ती दारापर्यंत पोहोचली होती. तिने हे दृश्य पाहिलं.
ती धावत सुटली. तिने त्याला खेचलं, धक्का दिला. तो उठला आणि तिला मारझोड करू लागला. तिला मारून झाल्यावर त्याने त्याचा मोर्चा बाळाकडे वळविला. तो बाळाकडे जात असल्याचे तिने पाहिले. ती उठली आणि तिथेच असलेलं एक दांडूक हातात घेतलं आणि त्याच्या डोक्यात घातलं. आधीच दारूच्या नशेत धुंद असलेल्या त्याला तो एक प्रहार पुरेसा होता. तो क्षणातच बेशुद्ध होऊन पडला. तिने बाळाला जवळ घेतलं. तिच्या सहनशक्तीची मर्यादा आज संपली होती. हे सर्व तिने आधीच करायला हवं होतं. त्याचा प्रतिकार तिने आधीच करायला हवा होता, जेणेकरून आज ही वेळ आली नसती. आज ती वेळेत आली नसती तर बाळाचं काय झालं असतं, या विचाराने ती घाबरून गेली. तिने बाळाची माफी मागितली. या नराधमासोबत आता एक क्षणही थांबायचं नाही हे तिने मनाशी पक्क केलं. नेहमी स्वतःला बिचारी समजणाऱ्या तिच्यात आज कुठून बळ आलं होतं ते तिलाच ठाऊक. तिने बाळाच्या कपाळावर ओठ टेकले. बाळ पोटात असताना त्याला दिलेलं वचन तिने पुन्हा मनात घोळवलं. मी तुझ्यासाठी नवीन आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणारच, असं बोलून ती घराबाहेर पडली. ती हे कसं करणार होती हे तिलाच ठाऊक. पण आता तिने स्वतःला निर्बल नाही मानायचं, बाळासाठी आणि स्वतःसाठीच जगायचं एवढं निश्चित केलं होतं. मित्रमैत्रिणींनो, ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.